नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण उत्पादन शुल्क भरती, पोलीस भरती तसेच इतर भरत्यांसाठी महत्त्वाचे जी.के तसेच ट्रेंडिंग करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत. तर वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचा PDF हवा असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओचा PDF डाउनलोड करू शकता. नाहीतर तुम्ही डायरेक्ट टेलिग्रामवर आपल्या चॅनलचं नाव सर्च करून PDF डाउनलोड करू शकता. चॅनलचं नाव बघा, मराठी जी.के विथ RD सर्च करायचं आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, प्रश्न आहे बघा, भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन केव्हा साजरा करण्यात आला? TCS द्वारे या आधी 4-5 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, या ठिकाणी आपण कव्हर करून घेऊया. तर बघा मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे बघा 26 जानेवारी 1930. काय 26 जानेवारी 1930 हे योग्य उत्तर आहे मित्रांनो. काही जण सांगतील 15 ऑगस्ट 1947. तर मित्रांनो, हा पहिला नव्हता, त्याच्या आधीच भारतामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आले होते. 26 जानेवारी 1930ला भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. मित्रांनो, हा दिवस निवडला कोणत्या अधिवेशनामध्ये? बघा, तर लाहोर अधिवेशनामध्ये 1929ला लाहोर येथे झालेले अधिवेशन, त्या अधिवेशनात ठरलं की 26 जानेवारी हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून निवडायचा आहे. ओके, तर 26 जानेवारी 1930 ते 15 ऑगस्ट 1947 पर्यंत हा 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. लक्षात आलं का? तर आपलं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक B, 26 जानेवारी 1930. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणी सर्वात आधी स्वराज्य या शब्दाचा उच्चार केला? तलाठी भरती 2023 आता जी काही झाली TCSने घेतलेली, त्याच्यात हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणी सर्वात आधी स्वराज्य या शब्दाचा उच्चार केला? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, दादाभाई नौरोजी यांनी सर्वात आधी स्वराज्य या शब्दाचा उच्चार केलेला आहे. मित्रांनो, तर बघा कधी केलेला आहे? 1906ला केलेला आहे. कलकत्ता या ठिकाणी जे अधिवेशन भरलं होतं 1906ला, त्याचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. लक्षात आलं? त्याचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. त्या अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजींनी स्वराज्य हा शब्द उच्चारलेला आहे पहिल्यांदा. ओके मित्रांनो, दादाभाई नौरोजी हे पहिले राष्ट्रीय सभेचे पहिले पारसी अध्यक्ष आहेत. प्रश्न विचारलेला आहे, दादाभाई नौरोजी हे संविधान सभेचे किंवा राष्ट्रीय सभेचे पहिले पारसी अध्यक्ष होते. यांनी 3 वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषवलेले आहे. दादाभाई नौरोजींनी 3 वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषवलेले आहे. लक्षात असू द्या. 1886, 1883, 1883 आणि 1906 अशा 3 वर्षी यांनी अध्यक्षपद भूषवलेले आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले होते? मित्रांनो, प्रश्न नवीन असणार आहे बऱ्याच जणांसाठी. सर्वांना माहीत आहे महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960ला झालेली आहे, पण त्या सोहळ्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं असं हा प्रश्न आहे. तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक C, धनंजयराव गाडगीळ यांच्या हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन झालेलं आहे. मित्रांनो, 1 मे 1960ला 2 राज्यांची निर्मिती झालेली आहे, एक महाराष्ट्र, दुसरे गुजरात. मित्रांनो, महाराष्ट्र निर्मितीची जे काय आश्वासन होते ते बघा, इंदिरा गांधी तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष म्हणून इंदिरा गांधींनी हे आश्वासन दिलेलं होतं. मित्रांनो, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे आहेत. लक्षात आलं? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे आहेत. पुढील प्रश्न बघा, संसदरत्न पुरस्कार 2023 कोणास जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, पर्याय क्रमांक A, श्रीकांत शिंदे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. श्रीकांत शिंदे यांना नुकतंच संसदरत्न हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यानंतर प्रश्न बघा, संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात संमत करण्यात आला? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे बघा लाहोरच्या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपण मागे पाहिलं हे लाहोरचं जे अधिवेशन आहे ते 1929ला भरलेलं होतं. मित्रांनो,
याच्यावर एक प्रश्न विचारण्यात आला होता की हे अधिवेशन कोणत्या नदीकाठी भरलं होतं. बघा, रावी नदीकाठी भरलेलं होतं हे अधिवेशन 1929ला. ओके, याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. ओके मित्रांनो, या अधिवेशनात गोलमेज परिषदांवर बहिष्कार टाकण्यात आला. प्रश्न हा देखील विचारण्यात आलेला आहे. गोलमेज परिषदांवर बहिष्कार टाकण्यात आला कोणत्या अधिवेशनामध्ये, तर 1929च्या लाहोर अधिवेशनामध्ये. आणि आपण मित्रांनो आता मागे पाहिलं की 26 जानेवारी हा जो दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून निवडण्यात आला तो याच अधिवेशनामध्ये निवडण्यात आलेला आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिली मुलींसाठीची सैनिकी शाळा मिलिटरी स्कूल कोणत्या राज्यात सुरू झाली आहे. तर मित्रांनो या उत्तर प्रदेश हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. वृंदावन या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये ही मुलींसाठीची सैनिकी शाळा, भारतातील पहिली मुलींसाठीची सैनिकी शाळा सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात पहिली सैनिकी शाळा सातारा या ठिकाणी सुरू झालेली आहे. हा देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी उत्तर प्रदेशबद्दल थोडं करंट आपण लक्षात घेऊया. बघा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी. ओके, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल, राजधानी आहे लखनौ. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, 2011 सेन्ससनुसार म्हणजेच जनगणनेनुसार महाराष्ट्रात देशाच्या किती टक्के लोकसंख्या राहते. तर मित्रांनो 2011 सेन्ससनुसार महाराष्ट्रामध्ये देशाच्या 9.29% लोकसंख्या राहते. 9.29% हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो 9.36 जर आपण विचार केला तर बघा, महाराष्ट्राने भारताच्या 9.36% क्षेत्र व्यापलेलं आहे. किती? 9.36. लक्षात असू द्या, महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे 2011 जनगणनेनुसार 11.24 कोटी एवढी लोकसंख्या आहे. 11.24 कोटी. लक्षात आलं. त्यानंतरचा प्रश्न बघा, शिवडी नावाशिवाय या भारतातील सर्वात लांब सागरी सेतूला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो शिवडी नावाशिवाय हा जो ब्रिज आहे सागरी ब्रिज, त्याला बघा अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आलेले आहे. अटल सेतू असं या नावाने आता तो ओळखला जाणार आहे. तर मित्रांनो हा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू आहे आणि जगात याचा 12वा क्रमांक लागतोय. सागरी सेतूमध्ये भारतामध्ये पहिला, जगात 12वा. मित्रांनो याची एकूण लांबी सुमारे 22 किलोमीटर आहे आणि समुद्रावर याची लांबी सुमारे 16 किलोमीटर आहे. लक्षात असू द्या. तर मित्रांनो याचे उद्घाटन नरेंद्र मोदी करणार आहेत. याला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? अटल बिहारी वाजपेयी. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा या रोडवर हा ब्रिज आहे. लक्षात आलं. याची सुरुवात मित्रांनो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झालेली आहे. हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा जो रस्ता आहे याची सुरुवात कोणाच्या काळात झाली, तर देवेंद्र फडणवीसच्या काळात झालेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारताच्या नौदल उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे. तर मित्रांनो दिनेश त्रिपाठी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. दिनेश त्रिपाठी यांची भारताच्या नौदल उपप्रमुखपदी नियुक्ती झालेली आहे. नौदल प्रमुखास काय म्हटलं जातं? ॲडमिरल. कोण आहेत आपण पाहिलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये. आर हरिकुमार हे भारताचे सध्याचे ॲडमिरल आहेत, म्हणजेच नौदल प्रमुख आहेत. मित्रांनो या ठिकाणी बघा शीर्षेंदू मुखोपाध्याय हे जे आहेत तर यांना बघा 2023चा कुवेंपू पुरस्कार. कुवेंपू मित्रांनो प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. कुवेंपू हा जो पुरस्कार आहे 2023चा तो शीर्षेंदू मुखोपाध्याय यांना मिळालेला आहे. शशी सिंग हे सध्या बघा ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. काय? ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत? शशी सिंग. लक्षात असू द्या. आपलं मूळ उत्तर आहे दिनेश त्रिपाठी. त्यानंतरचा प्रश्न बघा, 11वी दिशा या कविता संग्रहाचे लेखक कोण आहेत. तर मित्रांनो 11वी दिशा या कविता संग्रहाचे लेखक आहेत वसंत बापट. लक्षात आलं. मित्रांनो कविता संग्रह विचारलं तर वसंत बापट. जर कादंबरी विचारलं तर बघा 11वी दिशा नावाची कादंबरी देखील आहे. सुधाकर भोसले असं त्यांचं नाव आहे लेखकांचं. तर ते उत्तर द्यायचं आहे काय विचारल्यावर? कादंबरी. आणि कविता संग्रह विचारला तर वसंत बापट. त्यानंतर प्रश्न आहे, नुनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे. तर मित्रांनो हा जो तेल कारखाना आहे तो आसाम या राज्यामध्ये आहे. गुवाहाटी या ठिकाणी आसाम या राज्यामध्ये आहे. मित्रांनो याची स्थापना 1962ला झालेली आहे. लक्षात असू द्या.
मित्रांनो आसामबद्दल थोडं करंट लक्षात राहू द्या. मुख्यमंत्री आहेत हिमांता बिस्वा शर्मा. काय हिमांता बिस्वा शर्मा. आसामची राजधानी आहे बघा दिसपूर. राज्यपाल आहे सध्याचे गुलाबचंद कटारिया. ओके. त्यानंतर प्रश्न आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कशाला अग्रक्रम देण्यात आला होता. तर मित्रांनो दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत या ठिकाणी पोलाद उद्योग किंवा उद्योग क्षेत्राला अग्रक्रम देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक बी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो दुसरी पंचवार्षिक योजना कालावधी विचारला जाऊ शकतो. तर 1 एप्रिल 1956 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961. काय 31 मार्च 1961 असा हा कालावधी आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा. त्यानंतर प्रश्न बघा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वात कमी होते. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक डी बीड. मित्रांनो किती लिंग गुणोत्तर होते कमेंट करून सांगा. त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या देशाने नुकतंच हिमबिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केले आहे. तर मित्रांनो या ठिकाणी किर्गिझस्तान योग्य उत्तर असणार आहे. किर्गिझस्तान देशाने नुकतंच हिमबिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केलेले आहे. मित्रांनो किर्गिझस्तान हा जो देश आहे तो मध्य आशिया खंडामध्ये आहे. आशिया खंडामध्ये मध्य ठिकाणी आहे. याची राजधानी बघा बिश्केक. बिश्केक याची राजधानी आहे. चलन आहे किर्गिस्तानी सोम. किर्गिस्तानी सोम हे याचं चलन आहे. सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत बघा तर सदीर झापरोव. सदीर झापरोव हे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत. ओके. त्यानंतर प्रश्न आहे कांडला हे कोणत्या राज्यातील प्रमुख बंदर आहे. सर्वांना माहीत असेल कांडला हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे. त्यानंतर प्रश्न बघा राम मंदिर राष्ट्र मंदिर एक साजी विरासत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. मित्रांनो राम मंदिर सध्या खूप ट्रेंडिंग विषय आहे तर हे पुस्तक महत्त्वाचं आहे बघा. राम मंदिर राष्ट्र मंदिर एक साजी विरासत या पुस्तकाचे लेखक आहेत या ठिकाणी पर्याय क्रमांक डी अ व ब दोन्ही बरोबर मोहम्मद आरिफ खान आणि गीता सिंग या दोघांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. लक्षात ठेवा मोहम्मद आरिफ खान आणि गीता सिंग. राम मंदिर राष्ट्र मंदिर एक साजी विरासत. यानंतर एक आणखी एक पुस्तक आहे बघा राम फिर लौटे. राम फिर लौटे असं पुस्तक आहे. याचे लेखक कोण आहेत हेमंत शर्मा. राम फिर लौटे हेमंत शर्मा ही दोन पुस्तकं लक्षात ठेवा मित्रांनो. आता आपण या प्रश्नांची पटकन रिव्हिजन मारून घेऊया म्हणजे हे सर्व प्रश्न तुमच्या माइंडमध्ये फिट होऊन जातील. तर बघा मित्रांनो मी प्रश्न वाचला की तुम्ही लगेच जे काय आपण उत्तर सांगितलेलं आहे ते मनामध्ये गेच करा जेणेकरून तुमचं रिव्हिजन होऊ जाईल आणि हे उत्तर तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने पाठ होऊन जाईल. तर बघा प्रश्न वाचतोय भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन केव्हा साजरा करण्यात आला. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 26 जानेवारी 1930. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी सर्वात आधी स्वराज्य या शब्दाचा उच्चार केला. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दादाभाई नौरोजी. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले होते. याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक सी धनंजयराव गाडगीळ. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा संसद रत्न पुरस्कार 2023 कोणास जाहीर झाला आहे. याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक ए श्रीकांत शिंदे. त्यानंतरचा प्रश्न बघा संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात संमत करण्यात आला. याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक सी लाहोर. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा देशातील पहिली मुलींसाठीची सैनिकी शाळा किंवा मिलिटरी स्कूल कोणत्या राज्यात सुरू झाली आहे. याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक सी वृंदावन उत्तर प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा 2011 सेन्ससनुसार महाराष्ट्रात देशाच्या किती टक्के लोकसंख्या राहते. याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक ए 9.29%. त्यानंतरचा प्रश्न आहे शिवडी न्हावाशेवा या भारतातील सर्वात लांब सागरी सेतूला कोणाचे नाव देण्यात आले आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अटल बिहारी वाजपेयी. त्यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या नौदल उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली आहे. याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक सी दिनेश त्रिपाठी. त्यानंतरचा प्रश्न आहे 11वी दिशा या कविता संग्रहाचे लेखक कोण आहेत. याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक बी वसंत बापट.
त्यानंतर प्रश्न आहे नुनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आसाम. त्यानंतरचा प्रश्न बघा, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कशाला अग्रक्रम देण्यात आला होता? तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक बी, पोलाद उद्योग. त्यानंतरचा प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वात कमी होते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बीड. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या देशाने नुकतंच हिमबिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, किर्गिझस्तान. त्यानंतर प्रश्न आहे कांडला हे कोणत्या राज्यातील प्रमुख बंदर आहे? याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक ए, गुजरात. त्यानंतर प्रश्न आहे राम मंदिर राष्ट्र मंदिर एक साजी विरासत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या ठिकाणी मोहम्मद आरिफ खान आणि गीता सिंग हे दोघं या पुस्तकाचे लेखक आहेत. लक्षात आलं मित्रांनो? आणि ते पुस्तक लक्षात ठेवा, राम फिर लौटे, लेखक हेमंत शर्मा. ओके, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास चालू राहू द्या आणि तुमची काळजी घ्या. धन्यवाद.